शहाणा ससा आणि उतावीळ कासव. एका मोठ्या जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते. ससा आपल्या वेगावर खूप गर्विष्ठ होता, तर कासव अतिशय शांत आणि संयमी होते. एकदा सशाने कासवाला डिवचले, मित्रा, तू किती हळू चालतोस, माझ्याशी शर्यत लावणार का? कासवाने शांतपणे होकार दिला. शर्यत सुरू झाली. ससा वाऱ्याच्या वेगाने धावला आणि काही वेळातच खूप पुढे निघून गेला. मागे वळून पाहिले तर कासव कुठेच दिसत नव्हते. सशाने विचार केला, कासव तर अजून खूप मागे आहे. तोपर्यंत मी या झाडाखाली थोडी विश्रांती घेतो. थंड हवेमुळे सशाला गाढ झोप लागली. दुसरीकडे कासव न थांबता न थकता संथ गतीने चालत राहिले. त्याने सशाला झोपलेले पाहिले, पण तो थांबला नाही. हळूहळू चालत कासवाने शेवटची रेषा ओलांडली. जेव्हा सशाला जाग आली आणि तो धावत लक्ष्यापर्यंत पोहोचला, तेव्हा कासव तिथे आधीच पोहोचले होते. सशाचा गर्व उतरला आणि तो शर्मिंदा झाला.